वर्णिले नवते स्वरूप संतांचे या कारणे वचनाचे साजना संत आनंदाचे स्तर संत सुखती केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत मोक्षाची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्तीपर्यंत ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत हे राहून हे थोडा सोंगफार त्या मानाने पाऊण तास हा वेळ कमीच आहे प्रवचनाला. मला असं वाटतं की असं प्रवचन असावं. तुम्हाला कसं वाटतं? पण बहुतेक लोक 3 तासाच्या प्रवचनात तासानंतर उठून घरी जाऊन जेवण खाण्याच्या तयारीला लागतील म्हणून करायचं. म्हणत होतं प्रवचन पाऊण तास आणि कीर्तन दिवस इतक्यापेक्षा अधिक असतं कामाला. कारण प्रवचन हे कार्याची कसरत आहे. घरायची तिथे जाता येत नाही, त्या शब्दाच्या बाहेर जाता येत नाही, फार गप्पा गोष्टी सांगता येत नाही, राजकारण समाचार आणता येत नाही, फार आणता येत नाही. एखादा सहज पाठील रिमार्क ठीक आहे, पण यापेक्षा अधिक आणता येत नाही. म्हणजे आपण राष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर आहोत का पारमार्थिक प्लॅटफॉर्मवर आहोत हे पुष्कळाला लक्षात येत नाही. समाजकारण त्याच्यामध्ये आणतात तसं नाहीये. गप्पा गोष्टी नेमकं सांगताना काय सांगितलं, शब्द काय आहे सांगितलं, त्या शब्दांची फोड करून ते श्रोत्यांच्या अंतःकरणात बिंबवणं हे काम प्रवचन करायचं आहे. बाकी प्रवचनकारांनी काहीही करायचं नाही. हे काय शब्द आहेत? संत मोक्षाची विश्रांती झाला, त्याला काय अर्थ होतं? मागच्या सोमवारी करा. आता 8 दिवस 7 दिवस झाल्यामुळे मी करला ना. संत तृप्तीची निजतृप्ती म्हणजे तृप्तीची सहज अवस्था, तृप्तीची सहज अवस्था, तृप्तीची ही तृप्ती ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. कितीही वर्णन केले तरी संतांचं वर्णन होणार नाही. पण तरीही संतांनी संतांचं वर्णन शब्दामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. काहीतरी करायचं, लोकांना काहीतरी समजायला पाहिजे संत कसे असतात यासाठी. ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. भक्तीची फलश्रुती आपण भक्ती करतो. पुष्कळ मंडळींची भक्ती करतात, त्याची फलश्रुती तेच मागतात देवादेवा आणि तेवढं झालं की काम संपतं. आम्ही सत्यनारायण केला त्याचं कारण आमचा मुलगा पास झाला. आम्ही सत्यनारायण करतो कारण आमच्या मुलीचं लग्न व्हावं. तितकी त्याची फलश्रुती. म्हणजे लग्न झालं तर सत्यनारायणचं काम झालं. 7:30 आधी की सगळीची पृथ्वी भरपूर बाहेर काढली जाते. नाही बघा असले तर व्याप नको. आणि मग त्याची पारायण केली जातात. वाटायची सगळीची बुद्धी असायची. उद्देश काय, फलश्रुती काय? आपण त्या 7.5 वर्षातला निभावून जावं, फार त्या आजारी न पडता अथवा बुद्धी न पडता निभावून जावं एवढंच त्याचा. ही त्याची फलच पुढची व्हायची ती फलच वस्तू काय सगळीची पृथ्वीवर बघितली तर त्याच्यामध्ये असा आहे की अतिव नम्र माणसाने असावं. पृथ्वी असल्यानंतर नम्रता हा गुण आपल्या अंगाची आहे. उद्धटपणा याच्यावर त्याचं कोरडे आहे सगळे. ताटपणा याच्यावर कोरडे. शनी महाराज त्याला काय करतात त्याच्यावर न बरा अहंकार बळावला पुन्हा फटतात असं शनी महाराज आहे. तसं वस्तुता व्हावं. सत्यनारायणाच्या पृथ्वीमध्ये सर्व सत्य भाषण केलं असताना काय अनर्थ परंपरा होते ते आहे. सत्यनारायणची पृथ्वी काय प्रसाद आहे का दुसरा तो? सत्यनारायणची पृथ्वी जर नीट वाचली तर आपल्याला लक्षात येत असत्य भाषणाने जी अनर्थ परंपरा पोचवते. त्यामुळे असत्य भाषण करू नये हे त्याच्यामध्ये आहे. सत्यनारायणची पृथ्वी चालू असताना असत्य बोलतात माझं काय करणार. म्हणजे ज्या ग्रंथांच्या फलश्रुत्या आहेत. पुत्राध्यायाने 3 मास, धनाध्यायाने 3 दिवस, कन्याध्यायाने जन्मास. मला अजून लक्षात आलं तो ग्रंथ पुत्राध्यायाने 3 मास आणि कन्याध्यायाने जन्मास का वाचावा. विरोध असं तर कळलं. तो पुत्राध्यायाने जन्मास आणि कन्याध्यायाने 3 मास असं सगळी फलश्रुती आहे. म्हणजे आपण जी भक्ती केली
ज्या प्रकारची भक्ती आपण करू इच्छितो ती केली असताना त्याची फलश्रुती ठरवून दिली, ही त्याची फलश्रुती. त्यांनी तर हे ठीक आहे, त्याची फलश्रुती नाही हे दिसते. सत्याची पूजा करून मला संत भेटी व्हावी आता आपण इच्छा करत. काही पोटा पुराणा वाचून आपल्याला संत भेटी व्हावी अशी इच्छा करत. ती तेव्हा होती इच्छा. दासबोध वाचायला लागला, ज्ञानेश्वरी वाचायला लागला, ती लक्षात होतं. जेव्हा संतांची आणि सद्गुरूंची वर्णनच त्याच्यामध्ये असतात आणि गुरु कृपेशिवाय काहीही होऊ शकत नाही असं ठाकून मिळाले संत सांगतात आणि ते पुन्हा पुन्हा येतो. भांडार ग्रहे भरली परिचया आहेत आवतली हाती नव्हता केली सर्व या प्राप्य. तर गुरुकृपा त्यांची केली देह बुद्धी प्रकाशली वैत कपाटे उघडली एक करा. आता लक्षात आलं की पुष्कळ भांडार भरलेलं आहे. व्यासांपासून स्वरूपानंदांपर्यंत सर्व ग्रंथ भांडार ज्ञान भांडार पण अडकलेलं आहे. सगळं काही उपयोग नाही, अडकलेलं आहे, काही लक्षात येत नाही. ज्ञान म्हणजे आपणच आपल्याला पाहणं, पाहायला आपण असं आपण जाणारं ज्ञान म्हणजे काय अर्थच पाहिजे का? त्यांचं सांगितलं गेलं ते चैत्रांकडे गेलं होतं रामून आणि नेमाला बसवतं. त्यांचं ध्यानाला नेम म्हणतात, नेमाला बसवत तरी मुद्दाम मुला त्यांना सकाळी नेमासाठी म्हणून त्यांच्या गेले तासभर दिवसात नेम करायचं. त्यामुळे आम्ही ध्यानाला बसतो. ध्यान आटोपल्यानंतर तिथे माझ्याबरोबर 5-7 साधक मंडळी त्यांच्यापैकी आली. त्यांनी मला शंका विचारली. ते म्हणाले आपल्यालाच आपण तसं पाहणं म्हणजे तसं आपल्या कानात ती बाई आहे त्याच्या कानात ती बाई आणि भेटा आहे तसं पाहणं म्हणजे आत्मदर्शन. मी म्हटलं आता अधिपत्य बाहेर आपण असं आपण जाणार ज्ञान याचा इतका विपरीत लोक केलं करून घेतलाय. बरं त्याने आपल्या सद्गुरूंचा निर्वाह दिला. सद्गुरू असं म्हणत होतं. मी काय बोललो, मी म्हणतो बरे केळकर साहेब आहेत, ते पुष्कळ वर्ष 25 वर्ष ध्यान करतायत, पण ते काटाचे चौकळी आहेत, तुम्ही त्यांनाच विचारा कारण हे तुमचं सांप्रदायिक तंत्र आहे. आमच्या ह्याच्यामध्ये सोहमत आहे फक्त, बाकी काही नाही. पण बाहेर आपणाची आपण जाणारे ज्ञान त्याचा अर्थ अर्थासमोर धरून जसं अडाणी माणसं त्या अर्थामध्ये आपल्याला पाहतात तसं नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं स्पष्ट म्हटलं. आपणची करून दुसरे दर्पणाची आधारे आपणची करून दुसरे मुख पाहाची गव्हारे या अडाणी माणसं पैसे नव्हे हो. हे पाहणे आयुष्य असे विचार न मोडती या आणि घरा भरून खायचे ना तलिया अंबो निजबिंदी प्रतिबिंबे नेहते का नदी नभो घटावाई नाना इंधनावरून सरया व मी करते आपण तुया कैसे आपे आप धनंजया न्याहाळणे दे. आता इतकं सांगितल्यानंतर पुन्हा समर्थांचे पाहावे आपणाचे आपण त्याच्याशी कुठेतरी बोलत राहील का? भांडार सगळी भांडलीच आहे. त्यामुळे दक्षिणवाम प्राणादान चित्ताची जोबगामी करीती कसं करणार गुरुता धरायचं सांग. किती हे वाचली तरी ही उभी करणं शक्य. त्यामुळे दक्षिणवाम म्हणजे काय, प्राणादान सोपं म्हणजे काय, चित्ताला जोमगामी म्हणजे काय, आकाशात येऊन ठेवायचं तर काय करायचं कुठलं जोम पहिले उपनिषद माहिती असते ते जोमनी प्रतिष्ठित. हे जोमनी म्हणजे कुठे, जोमन म्हणजे काय हे लक्षात येणं कठीण आहे. हे सर्व भांडार ग्रहे भरली कधी असती आडकली हाता नेताची ही सर्व या प्राप्त. तसं संत वाङ्मय संतांनी उदंड लिहून ठेवलं. संत वाङ्मय काय नाहीये, जेवढा त्याचा अधिकार असेल तेवढ्या प्रकारे सांगण्याचं त्यांचं तंत्र आहे. पुन्हा सगळ्या लोकांनी आपल्याला असं समजून घेऊ नये. आपल्या पुरता आपल्याला आहे, आपल्या पुढे कोणी मोठा असेल त्याच्या पुरता आहे, अधिकार तसाच उपदेश केलेला आहे. असं हे सगळं भागवत रामेश्वरी इत्यादी ग्रंथ वाचले
तर त्याची फलश्रुती संत भेटावे, सद्गुरू भेटावे अशी होण्याची शक्यता आहे. परंतु इतर पोथा पुराण वाचून त्यातून संत भेटी व्हावी अशी फलश्रुती सांगितलेली नाही. त्यांची फलश्रुती भौतिक आहे, तुम्हाला घडत मिळते. ते नचिकेश्वराचे सांगितलेले मराठीत तशी फलश्रुती आहे. तुम्हाला हे नाही मिळेल, तुमचा धंदा चांगला चालेल, तुम्हाला नोकरी मिळेल. काय म्हणतो तुमच्या मुलाला नोकरी अनुष्ठान करा, मिळालीच पाहिजे. आमच्याला मिळाली, त्या परंपरेने मिळाली, त्या वाकडेने मिळाली, अशी ती लिस्ट देतात आपल्याकडे. बरं मिळाले असेल बुवा. फलश्रुती काय असावी हे काय आपण वाचतो आहोत, पारमार्थिक ग्रंथ वाचतो आहोत, ते कोणते वाचावे असेल. पोथा पुराण वाचून आपल्याला इतकं फल प्राप्त होणार नाही. आपल्याला पाहिजे आत्मदर्शन, आपल्याला पाहिजे संत भेट. संत म्हणजे आत्मदर्शन. संतांचं दर्शन हे आत्मदर्शनासारखंच आहे. पण संत भेटल्याबरोबर पहिलं तर काही ते सांगत असतील, अरे तू तुला पहा. रमण महर्षीने कोणी गेला काय सांगत असतील, ते फाइंड आउट हू यू आर, हू एम आय, फाइंड फॉर युअरसेल्फ. कोण आहे पहा. मी जे काही देव आहे, का मन आहे, का बुद्धी आहे, तर सगळ्याला प्रकाशित करणारा कोणीतरी दुसराच आहे. तो पण नंतर गेला काय सांगते, तो हम तो मी आहे, हे मी नव्हे. असं पहा, तो हो. एकूण सर्व संत आपण घेतो, रामकृष्ण घ्या, रमण घ्या, अर्जुन घ्या, स्वरूपांना आणखी कुणी घ्या, ते तुम्हाला तुम्ही कोण आहात ते शोधावं सांगते, उद्युक्तपणे शोधावं. आणि मग आत्मदर्शन झालं की संत भेट खरी होत. तिथपर्यंत संत भेट म्हणजे नुसती दृष्टीने होतात. वेळे काही वगैरे विद्वान आहेत, अविद्वानात वगैरे खूप वाचन केले, काही वाचन केलं नाही वगैरे असत रे. हा सत्य चालतात, हा हळू चालतात म्हणून त्याच्यावर आपल्याला काही ठेवलं बोलतात एवढंच केलं की संत भेट नाहीये. जसं सद्गुरु कृपा कळे त्याशी जर शोधीला आपणाची, जो कोणी सकाळी प्रत्येकी बसून आपला आपण शोध घेईल त्याला जशी सद्गुरु कृपा कळते, तसे जो कोणी आत्मदर्शनापर्यंत प्रवास करील त्याला संत म्हणजे काय ते कळते. कारण सर्वसामान्य माणसांचं पाहण्याची, ऐकण्याची, करण्याची जी काय पातळी आहे, कोणती गोष्ट, कोणती क्रिया आणि संतांची भाषेचं विलक्षण अंतर आहे. आणि म्हणून त्या उत्पत्तीने त्यांना मोजताच येत नाही. आपण नाना तऱ्हेचे ग्रंथ वाचतो, उरंद भक्ती करतो, आपण आनंदी पंढरी करतो, आपण पूजा करतो, आपण संध्या करतो. संधीची फलश्रुती आहे, झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय ही प्रकट आहे. समबुद्धीचे करुण्यात वरी तत्व कृपा परिपूर्ण. बघा, समाधान विभूती अंगी लावून वाचे उच्चारी केशव नारायण को, झाली संध्या संदेह माझा गेला. कसं आहे पाहत, समाधानाची विभूती अंगी कोणी लागली तेव्हा बुद्धीचा आसन घालून त्याच्यावर बसेल आणि सद्गुरू कृपा होईल. आणि वाचून रामकृष्ण हरी नारायणाचा उच्चार होईल. मग झालं तुमचं काय. संध्या करण्याचे फलित आहे आत्मदर्शन, आत्माराम हृदयी प्रकट. भागवत वाचण्याचं फलित आहे मी कोण हे पाहणं. कारण तेच ज्ञानाचं लक्षण समर्थांनी सांगितलं. ऐकते धर्म थोडे चूक आहे ते ब्रह्म, हे विषयी संदेह भ्रम धरूच नको. हेच संतांचं सांगणार. साऱ्या संतांचं हेच मुखाने एवढंच सांगणार. आता याला बाजूला सांगून भक्तीची फलश्रुती आपल्याला संत भेट किंवा संत कळणं हे कशी संभवते. म्हणून अशा प्रकारची भक्ती पाहिजे की ज्या भक्तीची रचना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. अशा प्रकारची भक्ती पाहिजे की ज्याची फलश्रुती संत. कोणत्या प्रकारची भक्ती करावी त्यांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं. तेवढ्यांपासून आत्मनिवेदनापर्यंत भक्तीचे 9 उपाय. एकापेक्षा पुढे करत श्रवण, कीर्तन, नामस्मरण असं करत होती. सत्य आणि आत्मनिवेदन
भगवंताची सत्य असावं. आत्मनिवेदनाच्या अलीकडली ही स्थिती असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं. आत्मनिवेदनात तळवती ती ठिकाणी सत्याची साधुतेची किंवा तुकागा. आत्मनिवेदनाच्या अलीकडली सखरची ती ठिकाण तिथे त्या तुझ्यावर बसेल आत्मनिवेदन. आत्मनिवेदन सोहम दुसरं काहीही नाही. ऐका आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पाहावे मी कोण आधी त्याची फलश्रुतीच नाही संत भय किती होऊ शकत. या भक्तीची फलश्रुती संत भय. देवपदा आहे निर्गुण देवपदी अनन्यपण. हाची हा नव्हे हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान दान. मला तर समर्थांचं असं होतं प्रत्येक शब्द सोडून आपण ठेवलेला आहे. कुठेही हवं गेलेलं नाही समज कुठेही. पाहणं कसं सुंदर वगैरे संत मोक्षाची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्ती ना तरी भक्तीची फलश्रुती ते संत. याच्यामध्ये भक्ती कोणत्या प्रकारे करावी त्याची फलश्रुती काय व्हावी हे स्पष्ट सांगितलं. एवढंच होऊन भक्ती आत्मनिवेदन. आत्मनिवेदन कोण मी आहे कोण परमात्मा आहे परमेश्वराची ओळख दिले. आपण कोण आहे ते कळले. आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे नाही सगळा परमात्मा भक्ती म्हणून केली जाते. जे काही पोथ्या पुराणे वाचले जातात जे काही कर्म करतात केलं जातो याची फलश्रुती संत येत नाही. त्याची फलश्रुती अवंतरच आहे. संसाराची पुष्कळाला जागृती करण्यासाठी आपण भक्ती करतो. मनात असता आपला हा सांसारिक सुख. अरे संसार म्हणजे शरीरची सोय. आज आपल्या लक्षात नाही केलं. संसार म्हणजे स्वभाव उभ्या आपल्या अंतःकरणात बसाया अशी घटना घडली. संसार म्हणजे शरीरची स्वार नाही मरणार सुद्धा माती लागले शरीर घरी घरी नित्य काळाची संगती नकळे होणाराची गती. कळलं का कोणाला काही काय होईल. कोणाच्या तरी भारतामध्ये एका तरी व्यक्तीचं असं वाटलं होतं का असं काही होईल घडलं सांगता येत नाही. काय होईल सांगता येत नाही. कोणाची नकळे कर्मास विषय प्राणी परती दाना दिवशी दिली हे काही चक्कर बोललेलं संत. प्रत्यही असेल त्याचा प्रत्यय प्रत्यही लोक मरमरो जाती वंदी गेली ही प्रचिती जाणं ते दक्षता निश्चिती कायम आणले. अगोदर ग्रहाची राजरा आणि सावकार दिला तो कैसा भला म्हणावा भला आत्महत्या करा. भक्ती करायची तिथे संसाराची दाखली अरे संसार हा असाच आहे. संसार काय यथा सांगा ते तो करावा. काय तन मन धनाने करावा चांगला करावा प्रामाणिकपणाने करावा. उत्तम करता येईल लोक म्हणते बा त्यांच्या नाथान करता संसार असं म्हणते असं करावा. पण नाथान सारखा झाला तरी संसाराची फलश्रुती एक संसार मुळीचा नाथ का त्याने करावा. नेटका नाटका जाणलं पाहिजे. जर जाणलं नाही तर काही उपयोग. भक्तीची करायची की संसाराची दागदुगी करण्यासाठी नव्हे क्षणभंगूर काही प्राप्त होऊन नव्हे. भक्तीची करायची आहे की अविनाशी तत्व परमात्मा तो मला प्राप्त व्हावा. आणि संत हे अविनाशी तत्वाचे आहे. अखंड आहेतच आहे. ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी होऊन गेले असं म्हणणारा मूर्ख आज आहे. प्रत्येकाचा अभ्यास करण्याचा. आता पहा ना आणखी काही दिवसांनी खांद्या वाजण्यात त्यांना नाचवत नव्हती. आता गेलं तर लक्ष नाही का 700 वर्षापूर्वी गेले. आपण जातो त्यांना पण भक्तीच करायची. भक्ती आता अर्थात म्हणजे भगवत स्वरूप झालेला कधी बाजूला न पडलेला विभक्त कधी न झालेला याची फलश्रुती आहे संत. नाही तरी भक्तीची फलश्रुती हे संत. संत धर्माचे धर्मक्षेत्र कसं वर्णित संत स्वरूपाचे सत्पात्र ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत पुण्याची पुण्यभूमी आहे. ज्या ठिकाणी पुण्यचित्त धर्मचित्त धर्माचे धर्मक्षेत्र ज्या ठिकाणी धर्मचित्त आपण पाप चित्त तसं त्यांच्याकडे पुण्यचित्त. चला ब्लॅक मार्केट तिकडे पैसे मिळेल तिकडे पाप आम्हाला पाप तिकडे काय वाटेचे खाणं वाटेची पिणं वाटेल कसं बोलणं वाटेल कसा असाच विचार करणं हे सगळं पापाचे धर्म. हे सगळं तिकडेची भूमी आहे. कुठली आपण संतांचं तसं नाही. संत हे पुण्यक्षेत्र पुण्याचे पुण्यक्षेत्र तिथे पुण्यचित्त
तसं पुण्याची पुण्यभूमी, ज्या भूमीमध्ये ज्या संतांच्या ठिकाणी नुसतं गेलात तुम्ही तर पुण्याचा अनाथी झालेलं दिसत. लहानपणापासून ते देह ठेवीपर्यंत दुसरं काही करत कोणतं पुण्य करता बरं? हाच नव्हे सर्वात मोठं पुण्य. एक नाम तोंडाने रोज जरी आलं तरी महापुण्य तुम्ही जोडलं का कुठल्या सांगा. एक नाम सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत श्रीराम जयराम जय जयराम एकदा जरी आलं तरी तुम्ही त्या दिवशी पुण्य जोडलं कसं सांगा. गती तेची मुखी नामाचे स्मरण अधोगती जाण निर्मुखता संतांचा संग हाच स्वर्गवास नौकचे दास अनर्गळा तुका म्हणे उभे आहे हितघात जयात उचित करात. नामस्मरण करणं हे पुण्य जोडणं आहे. घालायला बसणं हे पुण्य जोडणं आहे. सत्संगती साधणं मिनिट 2 मिनिट 5 मिनिट अर्धा तास तुम्हाला जितका वेळ असेल त्यांच्या संगतीत फुगवत बसावं हे पुण्य जोडणं आहे. दासबोध ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ वाचणं हे पुण्य जोडणं आहे. त्याची पारायण करणं समजून हे जी पुण्य जोडणं आहे. न समजून जर केलं तर 1% पुण्य जोडलं, समजून केलं 100% पुण्य जोडलं. इतका फरक. नेमता कृतीवरील साधने केली सगळं संतांनी सांगून टाकले. आणखी काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही. त्यांनी काय सांगितलं एवढं फक्त सांगायचं. कारण तुम्ही कळत नाही. आता तुम्ही काय बोलता हे आम्हाला कळत नाही. ज्ञानेश्वर काय बोलतात तुम्ही कळत नाही. समर्थ काय बोलतात तुम्ही कळत नाही. नाथ काय सांगतात तुम्ही कळत. सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्य करिता नामस्मरण नाथ. सप्रेम अभिमान केलं किती बोलणार प्रेमच नाही. सद्भावे भावच संपूर्ण नाम घेत नाही. म्हणजे रामच घेतो म्हणजे कृष्णच घेतो. पण कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण असं नाव घेत नाही. श्रीराम जय राम जय जय राम असं नाव घेत नाही. कारण तेवढं दोन नाही. किती होणार श्रीराम जय राम जय जय राम जग किती होणार. आणि तुला बाळाचं सांगता सावकार करा म्हणजे काहीच व्हायचं. अरे एक झालं तरी पुरे एकदा पुरे. तू काही भडभड करतो चोपला टाकायचे का एकदा कशा तरी कामाच्या सावकार घे फायदा घेतलं तरी पुरे. पण शांत दोन मिटिंग स्वस्त तू अगदी स्वस्त तर हो. तू धावपळ चालवायची आणि त्याच्यामुळे राम चालू आहे. रामाची धावपळ आणि आपली धावपळ दोघांची धावपळ. एकदा राम उत्तरीपर्यंत त्यांनी यायची सुरुवात केलीपर्यंत 10 राम झाले तिथे. सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्य करिता नामस्मरण वृत्ती पाळती आपण ते लक्षण कराया. नामा सरिताची हरी विरुजे हृदया मागंतान. नाम घेतल्याबरोबर तो हरी हृदयामध्ये आपला होत नाही. संपूर्ण घेत नाही. सप्रेम घेत नाही. सद्भाव नाही. नित्य नाही. असं काही गोंधळ असतो. अशा प्रकारचं जे नामस्मरण झालं महान पुण्य. आवडली पंढरी गुढी घेऊन नाचत जाणं महान पुण्य. माझा प्रेमन गेलं पाहिजे. तिच्या आत्मरावर उभा विकेवर ही भिकारी जे पंढरीचा एका सत्पुरुषाला विचारलं हीच कशाला भिरकावली. दुसरं काय भिरकावलं ते म्हणाले संसाराचा वीज आल्या तुझी. वीज हा शब्द आपल्याला दाखवतो की संसाराचा वीज आला तर तुला नाही अजून नाही. पंढरी आज भेटला नाही तर तुम्ही ते असं ते सत्पुरुषांनी त्याला उत्तर. महापुण्य एवढ्या हातामध्ये लोभता मार्गाधागमी अक्षय्य शांतीची वरिमुद्रा लावणे तद्भक्ती पताका मदंज करी रवी दास जणू म्हणे तर तुला बाप्पा तरीला भवता घरी तुला भेटील माझा. सगळं संत एक मुखाने सारं सांगितलेलं असताना आपण कोणत्या प्रकारची भक्ती करतो ती बघण्यासारखी. आपल्या आयुष्यामध्ये पुण्यच का पिकत नाही. निदान 50-60% तरी पुण्य आणि 30-40% पाप पिकलं तरी एक वेळ चालेल. पण काय नाही आज ते बाहेर जीत तर सदा खटखटीत
काय कोणाला बोलू द्यायचा नियम त्या दिशे होता त्यांना समस्त मित्र तथा मानापमान योग शीतोष्ण सुखदुःखेषु समस्तंग विवर्जितः तुल्यनिंदा सुचिरमौनी संतुष्टो येन तेन सुख असं आहे. म्हणजे आम्ही येत म्हणजे घडत नसतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आमचा भ्यास होडायचा का त्यांचं वाङ्मय देखील कळलं कधी. अरे म्हटलं ज्ञानेश्वरांनी सांगितलं ना घर सोडायचं नाही आम्हीच येत म्हणजे हे विश्वची महादेव घडलं ऐशी नक्की आणि त्याच्यामध्ये घडत नाही असं बघितली नाही ते की त्याला कुठल्याच कोणाच्या घरात आला नाही. आपल्या घरात तिथून मुलांना हाकून गेलं असं तो आम्ही येता नव्हे. मग घरी पुष्कळ आम्ही येत आहे तिथे रस्त्यावर झोपणारे ते अभिप्रेत नव्हते. आम्ही येत आहे याचा अर्थ हे विश्वची महादेव कुठेही आपण गेलो त्यांचा दरवाजा बंद होता का मध्ये आले बा बंद आता हे काहीतरी याद करणार आपलं आपण होतं का म्हणून आणि तेच आहे याचा अध्यत्व संत धर्माचे धर्मक्षेत्र जिथे धर्म पितो असे हे संत आहे. संत तिथे गेला असताना तुम्हाला लक्षात इथे धर्माचं अधिष्ठान जयाचे मन ओलावा देशाची संत स्वरूपाचे सत्पाच तुम्हाला स्वस्वरूपाची ओळखण जर कुठे पाहिजे असेल तुम्हाला पाहिजे का आपण कोण आहोत स्वरूपाची ओळख करून घ्यायचे का स्वरूपाची ओळख करून घेणं अतिशय अवघड काय. कारण ते स्थूल वस्तू नाहीये ते हे पाहतो कैसे लोकांनी दाखवून तुला हे अनुभव गुरुच्या मुला असं नाही येते काही स्थूल वस्तू नाही तिथली आठवता येते. तुला स्वरूपाची ओळखण करायला पाहिजे असेल का त्याची पात्रता कुठे तुम्हाला माहिती आहे का. संत स्वरूपाचे सत्पात कसे शब्द आहेत. मला असं वाटतं लहान लहान जसं ब्रह्मसूत्र आहे बस एवढं संभवा बस एवढंच बस पुण्यात उपासना संभवते आता ब्रह्मसूत्र आहे. पण आम्ही पाहता पाहता सदा येतात आता असं म्हणून अरे पण आधी तू बसून काही काही तास 2 तास केली मग पाहता पाहता तुला पाहायचं ते कामाला मग पाहता पाहता करायचं पण सुरुवातीपासून आपण पाहता पाहता करायचं लक्ष तर राहिलं पाहिजे उपासनेकडे. हे ब्रह्मसूत्र आहे. ब्रह्मसूत्र उपनिषद पंचदशी भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध या मंडळी काय केलं बघ ही मंडळी काय सांगतात ते पहा बसून करावं. शिष्या एकांती बैसावे चौघावे आणि चालायला लागावं. शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती तुझावे असं त्यांना एवढंच विचारावं. एकांताची कसा बसू ही स्वरूपाची विश्रांती आम्हाला माहिती नाही कशी घेऊ मग ते सांगतात. अरे देह मन बुद्धीचं परिचय म्हणजे स्वरूपात विश्रांती मिळते. मग स्वरूप कसं धरता येईल मला कसं कळेल काही कळायला नको. हे एवढं बाजूला केलं सांगता आहे. सूर्याचा ढग आलेलं आहे ते ढग तेवढे बाजूला केले की सूर्य आणखी प्रकाशित करायला दुसरं काही लागत नाही. मरच्या खाली दिवा ठेवलेला ते मरच्या बाजूला केलं म्हणजे दिवा वाचायला आणखी प्रकाश नको. स्वयंप्रकाशच आहे तसं हे स्वयंप्रकाश आहे. कारण मला ग्राह्य नैव गृह्यता त्या धर्माची काही आवश्यकता नाही. सर्वग्रहो कथं शांत स्वयंनिवारोचिष्यते ते स्वयं प्रकाशितच आहे. स्वयंच आहे ते तुला स्वरूप धरण्याची काही जरूर नाहीये. तू बाकीचे जे धरलंय देहाला धरलंय मनाला धरलंय मनच मी मानलंय मनाला नाशिले त्यांची नाही निरुद्धले. नाशिले शब्द इतका चांगला की त्याचा इतका चांगला शब्द मला सापडला नाही. नाशिले म्हणजे खोटं असं भ्रांती मन हे नाशिले मन नाहीच आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तसंच म्हटलंय इंद्रिय आणि बुद्धी माझा इंद्रिय संधी रजोगुणाच्या फांदी सरळ आहे वाया मन हे ना अरे खोटं येते म्हणजे हा जे नाशिले आहे ते आणि ज्ञानेश्वरांचा वाया मन हे खोटं आहे. हळहळ शब्द दिसला ह्या संतांच्या शब्दाला काही तेवढंच आम्ही सगळं वापरतो तो सकाळचं संध्याकाळी काय राहिली कुठे ढगा ढगा वाढलो महाराष्ट्राची एका विषयाची माहिती ना काढली होती काय कधी आता मग पुढे खायचं नाहीत ना दक्षिणपासून कांदे भावनी तो प्रसिद्ध त्या दिवशी कांदा खाणार नाही असं महाराष्ट्रात कोण वीर पुरुष आहे. कारण पुढे तो दक्षिणपासून खाता त्यांना चाकरी माग पाळायचाच नाही. त्याला नोंदी काय दक्षिण काय त्यांची गोष्ट
संत धर्माचे संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात इथे पात्रता आहे. त्यांचं ठिकाणी आहे. तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल उलट उलट नाघाडी प्राण्या फिरगोचे खात भरला पुर मायेचा दोन्हा वाहून या भवनदीचे पाणी सखया मोठ्या उभीचे भया भया पोहणारा उलटून खाली म्हणे मुक्ताबाई चांगल्या अंतरीची खूण सद्गुरूला शरणता तुझं स्नेह तुला उतरू ते सत्ताच आहे. स्वरूपाचे ओळखणारे उचलून घ्यायचं नाही, खांद्यावर घेऊन नदी करून जायचं नाही. माया नदी आणायची नदीच नाहीये. बरं आम्हाला जरा अंतरी ज्ञान नाही ओळखले सज्जन त्याची माया भान मिथ्या माया भान सत्यची वाटे नाही. दोन ठिकाणी घ्यायचं उंबरघर दिवा ठेवून या गुरुचे प्रकाश पडतो तसं देहनी जीत नाही. त्याला अंतरी ज्ञान नाही, संत ओळखले नाही ते नाही दोन्ही ठिकाणी. ज्याला अंतरी ज्ञान नाही ओळखले सज्जन त्यालाची माया मिथ्या भान सत्यची वाटे. माया नावाची नदी नाहीये, एक भावाची निवडली ती उगमाकडे हा माया म्हणे पवित्र गेले उभारले म्हणजे ब्रह्माकडे गेले. कारण ब्रह्मापासून ती ब्रह्मगिरी होऊन गेली. उगमदर्शने पावन झाले की स्वरूप असं कुणी उदय पोहायला लागलं म्हणजे त्यानं किती स्वरूप होतात तिथे गेल्यावर. उगमा पहिलीकडे गेले ते दोन परतून पाहिले तो पाणी चालतले काही नाही काही नव्हतंच बोली त्याच्यात नाही पोहत गेलं असं काही नव्हतं. माया येण्याचा पदार्थ नाहीये. तो माया मिथ्या म्हणत त्या गेली भाष नाही ऐकली नुसतं मिथ्या म्हणून काय उपयोग आहे. आपण प्रयत्न केला हरिस्मरणामध्ये दंग व्हा माया नाही. तुम्ही ध्यान करायला रोज तो माया नाही. तुम्हाला असं 10 वर्षात लक्षात की माया येण्याचा पदार्थच नाही. अखंड हे सकला मिठी म्हणजे अर्चिता आहे खरंच तुम्हाला असं वाटतं की सगळं सगळं भगवंतच खेळतो. नारायण सुस्त दुष्ट तोच झालं. मग आपल्याकडून कसं वर्तन अत्यंत विनम्र होईल, अत्यंत गोड गोड मधुर मधुर बोले. कारण भगवंताशी बोलायचं आहे आणि भगवंतच बोलतोय तो कठोर कशाला बोले उतार कशाला राहील कधीच नाही. जितकी हे जितकं वाढत जाईल आपलं साधना तितकी तितकी बाया नसतो स्वरूपाचं ओळखतो. त्याची पात्रता संतांकडे अखंड असते. ते तत्पात्र स्वरूपाचे तत्पात्र ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी संत समाधीचे मंदिर. समाधी समाधान वस्तुतः मंदिरामध्ये समाधान असलं पाहिजे. पण आता आपण जर बघितलं तर मंदिरात समाधान कठीण आहे. तसे आपल्या घरीच बरं समाधान मिळतं. समाधानाचं मंदिर जर असं तर खरंच आहे म्हणजे तिथे गेल्याबरोबर समाधान. हित आहे देहाची हित देहाच्या अतीत आहे, समाधान देहाच्या अतीत आहे. तुम्ही देहाचं पलीकडे गेलं तरी समाधान नाही. संत हे देहाचं पलीकडे गेले असल्यामुळे ते समाधीचे समाधानाचे मंदिरच समजलं. पण आपण गेलं तरी गेला की समाधान आहे. संत समाधानाचे मंदिर समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार ते संकट विवेक मूर्ती म्हणत असं संत म्हणजे गेले. आत्मा कोण अनात्मा कोण पूर्ण दिवस क्षेत्र कुठलं क्षेत्र न कुठलं पूर्ण दिवस या दोहो मध्ये अंतर करावं हे क्षेत्र आहे मी क्षेत्रज्ञ आहे. या दोहो मध्ये अंतर करण्यासाठी सगळी साधना क्षेत्रज्ञ एवं अंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षांचे जे विदू ज्ञान ते परम. ही जी प्रकृती आहे तिच्यापासून मोक्ष कसा हे ज्ञानच कळलं ते परमतत्वाला प्राप्त होतात. परमगतीला जातात. परमलक्ष्मी त्यांना प्राप्त होतं. हे दोन्हीचे अंतर जाणावया चतुर ज्ञानांचे द्वार आराधती.
हे सगळे समजून घेण्यासाठी ज्ञानांच्या दारात जातात. मग ते काय काय करायचं, संतांनी जाण्याचं काय ज्ञान हे तर काय तेच नका, मला समजून घ्या. आत्मा कोण अनात्मा कोण मला समजून घ्या. अनात्मा कळतो पण आत्मा कळत नाही. त्याला सद्गुरूच लागतात, संतच लागतात. ते नेमकं दाखवून देतात की हा मार्ग, या मार्गाने जर आपण तिथेच जातो पुढे जातो की मीच आत्ममुख आहे तर ते तुझ्या लक्षात म्हणत असत की आत्मा शोधण्यासाठी, परमात्मा शोधण्यासाठी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत करते आणि शेवटी लक्षात आलं की तो माझाच तुझा. हे कोणाचं सांगतो आपलं देही असे देव वृद्धा फिरती हृदयी देव आहे अंतर्यामी जर पहिले तीर्थज्ञान माझी मुलाची कस्तुरी जर पहिले वरांत दुधी असे मी नवनीत नेणे तयाचे मजित तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना. मग आता देहामध्ये देव पाहणं अगदी सोपं आहे. हो, जसं दुधामध्ये तूप पाहणं सोपं आहे दुधातच तूप आहे. त्याच्यात काही सांगता नाही. पण आता ते घुसळायला पाहिजे, लिंगाला पाहिजे, घुसळायला पाहिजे, ते दही झाल्यानंतर घराला पाहिजे, विरजून पुन्हा एक दिवस अर्धा दिवस तसं सगळं हे करायला पाहिजे. मग ते ज्ञानाग्नी संपर्क करत ज्ञानाचा अग्नीच्या संपर्कामध्ये जोडण्याचं तूप केलं पाहिजे. मग पदा आले काही पाचे आमोला मग त्याचा तो आहे दुधाच वेळ दुधाचच आहे. परंतु ते जसं सगळे केले पाहिजे प्रक्रिया तसं आहे मार्गामध्ये पण तात्याला कधी घुसायला पाहिजे आणि तात्याला पण पाहिजे. ब्रह्मदेवाला आवायला बरं ब्रह्मदेव गेला होता का मग ज्ञानोबांनी ब्रह्मा होता गेला तर काय करेल गेला बेटा लागणार काय करत नव्हतं त्याला की काय आहे काही इंटरेस्ट करायचं वेगळं. मग आवाज आला टपो टपो आणि एवढा आवाज काय म्हणून आला होतं 100 प्रवचनांची आवश्यकता लागली नाही. ब्रह्मदेव जलसेवरची तपश्चर्या होतं म्हणते म्हणजे आपण ब्रह्मदेव म्हणणार काय आपण रोज अर्धा तासाप्रमाणे किंवा 15 मिनिटाप्रमाणे आहे तर ते तपश्चर्या करणार त्यांना काय प्राप्त होणार त्यांना काय होणार आणि अनात्मक कांदे घ्या